42-43 अंशांवरती गेलेला आहे आणि अशाच उन्हामध्ये जरांगे पाटील जे आहे ते तळपत्या उन्हामध्ये आमरण उपोषण करतात। अन्न पाण्याविना आणि कोण चप्पल न घालता या ठिकाणी ते उपोषणाला बसलेत। कुठलाही या ठिकाणी मंडप नाही आहे, कुठलाही या ठिकाणी छत टाकलेलं नाही, सावलीसाठी कुठलाही आधार या ठिकाणी टाकण्यात आलेला नाही। अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटील या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेत। आपण जर बघितलं तर त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत। मराठा आरक्षणासंदर्भातल्या त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही किंवा त्या मागण्यांची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही त्या मागण्यांचं सरकार लेखी आश्वासन देत नाही आणि ते किती दिवसामध्ये पूर्ण करणार। 42-43 अंशांवरती गेलेला आहे आणि अशाच उन्हामध्ये जरांगे पाटील जे आहे ते तळपत्या उन्हामध्ये आमरण उपोषण करतात। अन्न पाण्याविना आणि कोण चप्पल न घालता या ठिकाणी ते उपोषणाला बसलेत। कुठलाही या ठिकाणी मंडप नाही आहे, कुठलाही या ठिकाणी छत टाकलेलं नाही, सावलीसाठी कुठलाही आधार या ठिकाणी टाकण्यात आलेला नाही। अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटील या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेत। आपण जर बघितलं तर त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत। मराठा आरक्षणासंदर्भातल्या त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही किंवा त्या मागण्यांची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही त्या मागण्यांचं सरकार लेखी आश्वासन देत नाही आणि ते किती दिवसामध्ये पूर्ण करणार।